मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज आपण चर्चा करणार आहोत बहुरंगी विधानसभा निवडणुकीतल्या मतविभाजनाच्या राजकारणाच्या बद्दल, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल, त्याच्या मागच्या राजकीय रणनीतीबद्दल आणि संभाव्य परिणामांबद्दल सुद्धा। पण सुरुवातीला जाणून घेऊया दिवसभरातले इतर काही बडे मुद्दे। अर्थातच आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शरद पवारांच्या सूचक वक्तव्यावरून आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात चर्चेला उधाण आलंय। जयंत पाटलांना मोठी जबाबदारी देणार असं पवार म्हणाले आणि मोठी जबाबदारी म्हणजे मुख्यमंत्री पद आहे का, याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। पुढचा मुद्दा, मुंबईत वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना घेरण्याच्यासाठी आता महायुतीने जबरदस्त खेळी केली आहे। शायना इन्सींनी उमेदवारी देण्यासाठी भाजपकडे आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि भाजप सुद्धा त्या दृष्टीने चाचपणी करते, त्यामुळे तिरंगी लढत। पुढचा मुद्दा, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि सत्ताधारी विरोधक मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहे। ही दोस्ती धास्तीतून आहे का, सवाल आहे। पुढचा मुद्दा, कोल्हापुरातल्या जागा वाटपात महायुतीत शिवसेना मोठा भाऊ ठरणार आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं कळत आहे। आणि शेवटचा मुद्दा, संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटलांची लढतीची शक्यता काहीशी मावळली आहे। सुजय विखेंना उमेदवारी द्यायला भाजप अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती। मंडळी, महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक यावेळीची अभूतपूर्व अशी आहे। प्रमुख 6 पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्यांची ही लढत होत असताना निवडणुकीच्या रणांगणात तिसरी आघाडी सुद्धा उतरली। त्यात मनसे स्वतंत्र लढणार आहे, वंचित स्वतंत्र लढतीये, MIM स्वतंत्र आहे। त्यामुळे या सगळ्यांनी दंड थोपटले। त्यात महायुती महाविकास आघाडीतील 6 पक्षांपैकी केवळ 2घांना लढण्याची संधी आहे, म्हणजे 4 जण बंडखोरीची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार यात कुठलीही शंका नाही। ही निवडणूक बहुरंगी होणं कुणाच्या पथ्यावर पडणार आहे, यात विरोधी मतांची विभागणी अटळ आहे का, अशा वेळी हे ठरवून होतंय का। आरोप केला जातोय की हे तर सत्ताधाऱ्यांना भलं व्हावं त्यांचं, याच्यासाठी हे सगळे पक्ष उभे केले जात आहेत। राजकारणात बेरीज आणि वजाबाकी महत्त्वाची असते। जेव्हा तुम्हाला बेरीज जमत नाही तेव्हा विरोधी मतांची वजाबाकी केली जाते। हे तर राजकीय गणित आहे, ते साधलं जातंय का। त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत मतांच्या विभाजनाचं राजकारण खेळलं जातंय का, यावर करणार आहोत आज आपण चर्चा बडे मुद्दे। पण या सगळ्यानंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। सवाल आजच्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे की विरोधी मतांची मोठ बांधण्यात विरोधकांना अपयश आलेलं आहे का। ही विरोधी मतांची मोठ त्यांना बांधता आलेली नाही का, विरोधी मतांची फाटाफूट सत्ताधाऱ्यांच्या पछ्यावर पडणार आहे का। सवाल हा सुद्धा आहे की मतदारांना गोंधळात टाकणारी ही निवडणूक असणार आहे का। प्रश्न हा सुद्धा आहे की विचारधारा हा जो मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असायचा तो आता निकालात निघालाय का, आता विचारधारा वगैरे काही राहिलेलं नाहीये का। आणि शेवटचा मुद्दा, मुद्द्यांपेक्षा जातीय समीकरण महत्त्वाची ठरतायत का या निवडणुकीमध्ये, या सगळ्याची आपण चर्चा आजच्या या बडे मुद्देमध्ये करणार आहोत। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। स्टुडिओमध्ये माझ्या सोबत मनसेचे प्रवक्ते नेते संदीप देशपांडे आहेत, संभाव्य उमेदवार सुद्धा ते आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना विचारूया। आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माजी खासदार MIMचे नेते संभाव्य उमेदवार इम्तियाज जलील सुद्धा आहेत। इम्तियाजी, तुमचंही स्वागत आहे। तिसऱ्या आघाडीकडून शंकरण्णा धोंडगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि भाजपकडून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। थोड्याच वेळात आपल्या सोबत उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडल्या जाणार आहेत। पण माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संदीपजींना। चर्चेची सुरुवात मी त्यांच्याकडून करतोय, नंतर मला इम्तियाजजींकडे जायचंय। 2 संभाव्य उमेदवार आहेत। संदीपजी, आरोप असा केला जातोय की तुम्ही प्रायोजित आहात, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या साठी मैदानात उतरलेला आहात।
हा महाविकास आघाडीचा आरोप आहे. या आरोपात तथ्य आहे का? बघा, हे आरोप आहे ना, आमचा पक्ष जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून या आरोपाची सुरुवात आहे. बरं. त्यावेळेला असं म्हणायचे की बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत होण्यासाठी म्हणून मनसे निवडणुका लढते. हाच आरोप उबाटाने केलेला, म्हणजे त्यावेळच्या शिवसेनेने, एकत्रित शिवसेनेने केलेला. नंतर म्हणायला लागले की यांची मतं खायला. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही आहे. आणि आपल्याकडे मुळात अमेरिकेसाठी द्विपक्षीय परिस्थिती नाही. आपण द्विपक्षीय निवडणूक लढत नाही. आपली जी लोकशाही आहे ती मल्टी पार्टी सिस्टीमनी चाललेली लोकशाही आहे. आपल्याकडे कधीच हा पक्ष किंवा हा पक्ष, दोन पक्षात लढाई होती का? याच्या आधी सुद्धा कम्युनिस्ट पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, अनेक पक्ष होते. आणि तेव्हाही अशी मल्टी पार्टी ट्रँग्युलर फाईट व्हायची किंवा 4-4 उमेदवार असताना फाईट व्हायची. 2014 मध्ये जर आपण बघितलं असेल तर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशी फाईट झाली होती. म्हणजे हे काही नवीन होत आहे का? त्यामुळे उगीच त्याला रंग देणं की नाही तुम्ही एक तर महायुतीच्या बाजूने आहेत किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, नाहीतर तुम्ही कोणाची तरी मतं खाताय, हे जे नॅरेशन सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला बाजूला ढकलण्यासाठी हे सगळं होतंय. तुम्ही मेनस्ट्रीम मध्ये येऊ नये किंवा तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा मतदारांच्या मनात, त्याच्या माग ती रणनीती असू शकते. ही एक नॅरेशन सेट करायचं की बाबा हे पक्ष आहेत, हे काही हे कोणाची तरी मतच खायला उभी आहेत. असं आहे, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार संसदेने दिलेला आहे. आपल्याला घटनेने दिलेला आहे हा अधिकार की प्रत्येक जण निवडणुकीला उभं राहू शकतं. जेव्हा कधी जनसंघ होता 1952 साली, तेव्हा किती आमदार निवडून यायचे जनसंघाचे, पण तरी ते निवडणुकीला उभे राहायचे ना. मग तेव्हा ते काय कोणाची मतं खायला उभे राहायचे का? शिवसेना 1985 साली शिवसेनेची काय परिस्थिती होती, किती आमदार निवडून यायचे, पण तेव्हाही सन्माननीय बाळासाहेबांनी उमेदवार उभे केले होते ना. मग तेव्हा काय ते जनता पार्टीची मतं खायला उभे राहायचे का? त्यामुळे हे आरोप दर निवडणुकीला कोणावर होत राहतात. पण संदीप, त्यामुळे त्या आरोपात काही तथ्य आहे. पण लोकसभेत तुम्ही जेव्हा त्यांना बिनशर्त पाठिंबा देता, मग 6 महिन्यात तुमचं असं काय मत बदललं? नाही, आम्ही त्यांना पाठिंबा, मग काय आम्ही आयुष्यभर बिनशर्त पाठिंबा द्यायचा असं तुमचं म्हणणं आहे का? आम्ही निवडणूक लढवायची नाही का? असं आहे, त्या किशोर तिवारी हसतायत तिकडे. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार त्या वेळची भूमिका घेतली होती. बाळासाहेबांनी पण दिलेला बिनशर्त पाठिंबा. मी विचारतो, किशोर भाऊंना सांगा, इतिहासात जरा जा, बाळासाहेबांनी त्यावेळेला काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. किशोर तिवारी, जे तुम्ही पाठिंबा देता तेव्हा ते राजकारण असतं, गरज असते, मराठी असतं, सगळं हिताचं असतं, आणि त्यांनी पाठिंबा दिला की मग ती मदत असते. नाही, आम्ही संदीपला एक सांगतो की तो प्रामाणिकपणे राज ठाकरे यांच्या सोबत आहे, याचं मी अभिनंदन करतो एवढ्या कठीण समयी. मात्र राज ठाकरे यांचे निर्णय राजकीय दृष्ट्या चुकलेत. एकतर मग मोदींचा इतका प्रकार विरोध कशाला करायचा? मग मोदीचा विरोध केला या निवडणुकीत, मग लावरे तो व्हिडिओ कुठे गेला? आणि आता तुम्ही मग निर्णय घेतला की निवडणुकीत उमेदवार द्यायची. याच्यामुळे काय झालं, ग्रॅज्युअली आता तुम्ही म्हटलं की शिंदे यांची, तुम्ही हात पुढे करायचा ना. नाही, एक मिनिट विलास, मला फक्त एकच प्रश्न किशोर भाऊंना विचारायचा आहे. तुम्ही 2014ला विरोधात निवडणूक लढलीत, मग त्यांच्याबरोबर सत्तेत का बसलात? विधानसभेची निवडणूक, बरोबर. नंतर 2019ला तुम्ही एकत्र निवडणूक लढलीत भाजप बरोबर युती करून, मग पवार साहेबांबरोबर जाऊन सरकार का स्थापन केलं. म्हणजे तुम्ही करणार ते राजकारण आणि दुसऱ्यांनी केलं की त्याचं राजकीय चुका. असे दोन वेगळे नियम नाही ना असू शकत. ठीक आहे किशोरजी, बोला. मुळावर बोट ठेवलंय त्यांनी. नाही, हे बघा, भाजपनी जो आम्हाला रफ ट्रीटमेंट दिली होती आणि 14 मध्ये त्यांनी शपथविधी पासून बघा, त्यांनी आम्हाला बाजूला ठेवलं होतं. एकतर स्वतःहून त्यांनी निर्णय घेतला की आम्ही एकटे लढतो, आम्ही लढलो. त्याच्यानंतर त्यांना हिंदू मतांची ही होती म्हणून त्यांनी आमच्याशी समझोता केला. 2019 सांगतो मी संदीप, तुम्ही कराल तर सगळं बरोबर, दुसऱ्यांनी केलं की ते चूक, असं नाही होऊ शकत. अरे नाही, मला बोलू द्या. एक बोलतो मी, एक चांगली गोष्ट बोलतो की निवडणुकीच्या पूर्वीच आमचं ठरलं होतं का यांच्याकडून निवडून यायचं आणि यांना जागा दाखवायची. मात्र काय झालं, त्याच्यानंतर त्यांनी आमचीच पार्टी फोडली आणि आमची किरकिरी झाली, हे कबूल करतो. मात्र राज ठाकरे कडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या
मात्र त्यांनी पाठिंबा देणे व अशा प्रकार करण्यामुळे त्यांची एक वोट बँक होती जी पहिल्यांदा निवडणुकीत मी पुण्यात, नाशिक आणि ठाण्यातही बघितली होती, ती राहिली नाही. आणि तुम्हाला आत्मचिंतन करण्याची खूप आवश्यकता आहे. आताही तुम्हाला सोडा, तुमचं करा आत्मचिंतन, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतोय ते. तुमचं बघा काय चालू आहे काय नाही. पवार साहेब कधी फसवतील तुम्हाला कळणार पण नाही. मी एक गोष्ट बोलतो, पवार साहेबांवर खूप विश्वास ठेवू नका. बोला बोला. एक गोष्ट बोलतो मी, संदीप एक गोष्ट बोलतो. आमचं कसं आहे की आम्ही काय बोजो उचलायचा निर्णय घेतला. तुमचं कसं संधी आली की आपण चालून घ्यायची, ही तुमची तत्व आहेत, आमची नाही आहेत. त्यामुळे आमचं चुकीचं ठरतं, तुमचं बरोबर ठरतं. अरे संदीप, मला एक बोलू द्या यार. तू एक चांगला नेता आहे, आमदार व्हावं अशी माझी इच्छा आहे, सगळं बरोबर आहे. अहो तुमची इच्छा म्हटलं तर मग आदित्य ठाकरेंचं काय, त्यांची जरी त्यांची इच्छा पूर्ण झाली तर बरं ठीक आहे, मला पूर्ण बोलू द्या. तर बघा, काँग्रेसचं ओझं घेऊन चालायची आमची काही जास्त दिवसाची सवयी नाही आणि एवढं काही नाही. आम्ही हिंदुत्ववादी पार्टी आहोत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि मला तर असं वाटते की राज ठाकरे यांची ही इच्छा तीच आहे. तर संदीप तुम्ही आहे ना व्हॉलेंटरली विड्रॉ व्हावं आणि आम्ही तुम्हाला आमदार म्हणून बघू ना. मला तू चुकीच्या ठिकाणी आहे असं प्रत्येक वेळी का वाटते हे देवालाच विचारावं लागेल. बरं ठीक आहे. म्हणजे आमदार काय फक्त ठाकरेंच्याच मुलांनी व्हायचा का, आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जर ते वरळीतून उभं राहत आहेत, ते जर आमदार झाले, त्यांची इच्छा पूर्ण झाली तर आदित्य ठाकरेंचा काय हा प्रश्न आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये इम्तियाज जलील यांना आणायचं आहे. इम्तियाजी, तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला, विरोधकांनी तुमच्या त्या मैत्रीचा हात अस्पृश्य असं समजलं कदाचित किंवा काय माहित नाही, पण त्यांनी तुमचा मैत्रीचा हात हाती घेतला नाही. तुम्ही जेव्हा मग तुमची निवडणूक लढवता, निवडणुकीला मैदानात येता, तेव्हा मग तुम्ही बी टीम, सी टीम, डी टीम वगैरे वगैरे हे केलं जातं. हा काय नेरेटिव्ह आहे? मग हे विरोधकांचं अपयश नाहीये का? जर त्यांना वाटतंय विरोधी मतांची फाटाफूट होतीये तर ती फाटाफूट होऊ नये, ते एकजूट राहावं, ही जबाबदारी कुणाची? मग विलास, आज जे आरोप मनसेवर करण्यात येत आहे ते आरोप आम्ही मला माहित नाही आहे किती वर्षापासून हे आरोप आम्ही ऐकत आलेले आहे. आणि आता आमची अशी वेळ आलेली आहे, आम्ही काही जास्त महत्व देते नाही ज्यांना जे बोलायचे आहे. कारण आमचाही एक राजनैतिक पक्ष आहे. आम्ही गोट्या खेळायला किंवा गुल्ली डंडा खेळायला आम्ही पार्टी स्थापित केलेली असं नाही आहे. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आम्ही ही निवडणूक लढत आहे. पण या राज्यामध्ये आपल्याला पुन्हा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस नको पाहिजे. म्हणून आम्ही एक प्रस्ताव दिले होते महाविकास आघाडीला आणि त्याच्यातून फक्त शरद पवार साहेबांना आणि नाना पटोलेंना मी प्रस्ताव दिलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपण स्वतःला सेक्युलर म्हणायचे, पण तुम्ही गेलं शिवसेना सोबत, तेही मान्य, पॉलिटिकल कंपल्शन होतं. आता त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला प्रस्ताव आला नाही. मी लिहित मध्ये त्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला हे सत्ता नको पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला घ्या, आमची ताकद इतकी आहे तर आम्ही सीट्स ही इतकेही लढणार आहे. ताकद इतकी आणि मागणार इतकी, आम्ही तसं प्रकारचे नेते नाही आहे. पण काय आहे की दुर्दैव त्यांना असं वाटलं की नाही, लोकसभामध्ये ज्या प्रकारे आपल्याला मतदान झालं होतं त्या लोकसभेचं मतदान वेगळं होतं, ते अँटी बीजेपी होता आणि विशेषकर मुस्लिम समाजाने जे मतदान केलं होतं ते अँटी नरेंद्र मोदीचा वोट होतं, म्हणून त्यांना मिळाले. आणि मागच्या 4-5 महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, निवडून आल्यानंतर तुम्ही कशा समाजाला एकदम दुर्लक्ष केलेले आहे, आता समाजामध्ये ही चीड निर्माण झालेली आहे. म्हणून आता आम्ही निर्णय घेतला, तुम्ही आम्हाला घेतलं तरी आम्ही निवडणूक लढणार, नाही घेतलं तर आमची कॉन्स्टिट्युएन्सीज, आमचे कॅन्डिडेट सगळं तयार आहे. एकदा स्पष्ट करून टाका, हो किंवा नाही.
फक्त आमची चर्चा सुरू आहे, आम्ही आपसात बसणार आहे, चर्चा करणार आहे. मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही चर्चा करणार आहे. अरे तुमच्याकडे तर सगळे पैसे आहे, रिसोर्सेस आहे. आम्हाला जे निवडणूक लढायची आहे आमच्याकडे तर काही नाही आहे. तुम्ही ऐन वेळी हात वर केले की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही. मग याचा अर्थ हे होतो की MIM ची काही ताकद नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो. किशोर तिवारीजी तुमचं तर म्हणणं मांडात, पण आता तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय का मुस्लिम मत आता आमच्याकडे आलेत, MIM ची आम्हाला गरज नाहीये, आता आमची झाली आहेत मुस्लिम मत? नाही, मी इम्तियाज जलीलला पत्रकार होतो, तो NDTVचा 2004 मध्ये, तेव्हापासून ओळखतो आणि मी त्याला आदरही करतो त्याचा. मात्र काँग्रेसनी AIM ला ऍडजस्ट करायचं होतं. आता एक सांगतो तुम्हाला मी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून दलितांना वाटते, आदिवासींना वाटते, ओबीसींना वाटते आणि मुस्लिम समाजाला वाटते. त्या माणसांनी आपली एक जागा निर्माण केली आहे. त्यांनी आपली एक रेख उघडली आहे, ती प्रबोधनकार ठाकरेची एक रेख आहे. आणि त्यांनी एक सामाजिक न्याय, बहुजन हिताय आणि बहुजन सुखायचं हिंदुत्वाचा नारा दिलाय. आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा जर समोर ठेवून महाविकास आघाडी जर निवडणूक लढली नाही, मग MIM ला घ्या ना. हरियाणा MIM ला का घेत नाहीये तुम्ही सोबत? ते म्हणतात आम्ही यायला तयार आहोत तुमच्या सोबत, तुम्ही MIM ला सोबत का घेत नाहीयेत? इथं आमचेच वांदे सुरू आहे तिकिटीचे. आता CPM ला घेतलं, PWP ला घेतलं, SP ला घेतलं. तुम्ही आतली बातमी देताय का? जागांची उडाताण चालू आहे आतमध्ये, काहीतरी वेगळंच चालू आहे असं समजू का मी? का महाराष्ट्रानं समजायचं का? आता काय झालं, प्रत्येक हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येक मतदारसंघात इम्तियाज काय झालं, आमच्याकडे 50 ते 60 लोक तिकीट मागत आहे. आता 50 ते 60 लोक तिकीट मागत आहे, त्याच्यानंतर तुम्हालाही ऍडजस्ट करायचं, आता जमणार नाही. मात्र लोकसभेच्या वेळेस तुम्ही थोडस आमची ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती. चंद्रकांत नाही पण किशोर साहेब उद्या काही वेगळा निकाल आला तर कृपा करून माझ्यावर बोट दाखवू नका किंवा मनसेवर बोट दाखवू नका की बाबा तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे. मी काय सांगितलेलं आहे, तुम्ही सगळ्यांना अकोमोडेट करत आहे ना, तर एकदा आम्हालाही सांगायचं होतं की नाही बाबा MIM ची ताकद आमचे 2 सिटिंग MLAs आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही तुम्हाला 3 सीट देणार, 2 देणार, 5 देणार, 10 देणार का काही नाही देणार. फक्त तुम्ही टाइम बाईंग जे करत आहे, मग तुमची आम्हाला माहित आहे निवडणूक संपल्यानंतर, निकाल आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव साहेब नाही आमचा पराभव याच्यामुळे झालेला आहे की MIM उभे होती आणि MIM बी टीम आहे, यांना मदत करण्यासाठी ते उभे. मी आजही तिवारी साहेब आपल्याला कृपा करून सांगतो की आपल्याला भारतीय जनता पार्टी नको पाहिजे असेल तर सगळ्यांना सामावून घ्या. उद्या आमच्यावर कृपा करून आम्हाला सॉफ्ट पंचिंग बॅग समजून आमच्या डोक्यावर, आमच्या माथ्यावर हे फोडू नका की नाही आमचा पराभव यांच्यामुळे झालेला आहे. किशोर तिवारी घेणार का नाही, काय पाहिजे अजून त्यांनी काय सांगावं? काय 50 सीट्स मागत नाही, 25 सीट ही मागत नाही. ते व्यावहारिक बोलतायत, तुम्ही त्यांना सोबत घेणार की नाही? नाही, मी हा निरोप पाठवेल. इम्तियाज जलील 1-2 सीटा 3 सीटा ऍडजस्ट करणं काही मोठी गोष्ट नाही. मात्र ते 3 महिन्यापासून बोलत होते, मी भाजपवाले वाटच बघत होते. काय शिवराय कुलकर्णी म्हणतात कधी एकदा तुम्ही MIM एकत्र येत आहेत, ह्याचे तिकडे वाट बघतायत बघा तिकडे. शिवरायजी एक मिनिट, मला एक बोलायचं आहे की 3 महिन्यापासून इम्तियाज पत्र देऊन वाट पाहत आहे. 4 नोव्हेंबर त्या दुपारपर्यंत इथं फायनल होणार नाहीये, तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे की मोठे नेते पोरासाठी मागताय, पोरीसाठी मागत आहे. प्रत्येक संपर्क प्रमुख जो आहे तो चमच्यासाठी मागत आहे आणि तिकीट विकण्याचेही प्रकार होत आहे. तर आमचंच जमत नाहीये बेटा, तुझं आता जमवायचं कसं? परंतु मी आहे ना बोलणार, सॉफ्टेलमध्ये फोन करून बोलणार हॉटेलमध्ये की बा इम्तियाज चांगला पोरगा आहे. सॉफिटेलला तुमचा निरोप जाणार आहे आज, तुम्ही आशेवर राहा. सॉफिटेलला निरोप चाललाय. शिवरायजी मला सांगा, आता बघा इथं प्रस्ताव दिलाय त्यांनी
शिवसेनेला सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि मॅमची युती मला वाटतं इथं तरी किमान झालेली आहे. तुमची प्रतिक्रिया? नाही विलासजी, काय आजचा तुमच्या शो मध्ये हा आजचा दिवस किशोर तिवारींचाच आहे. हा हा म्हणजे ते जी ज्या पद्धतीने बॅटिंग काँग्रेसचा बोजा स्वीकारायला तयार नाही, त्यांच्याकडची गर्दी सांगायला तयार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या महाविकास आघाडीत एकूणच काय सगळं चालू आहे हा हा ते किशोरजींनी इतकं छान भाषेत सांगितलं की मला वाटत नाही की त्याच्यावर काही नवीन आज तुमची इच्छा सुद्धा होत नसेल त्यांच्यावर टीका करण्याची. म्हणजे काय शेवटी जुगे आमचे मित्र आहे, आमचे मार्गदर्शक आहे किशोरजी. हा हा त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्याचं मूळ तिकडलं आहे सगळं. पण खरं विलास एक बोलायचं त्याला. हा बोला 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 किशोरजी बोला. शिवराय एक मी बघतो 170 जागाची यादी तुम्ही दिल्लीला दिली आहे. 170 म्हणजे उरलेल्या 111 जागा, 118 जागा याच्यामधून तुम्ही आता आज तुमचा पहिला बॉम्ब आला आहे की एकनाथ शिंदेनी मोठं मन दाखवून बलिदान करावं. आता उद्याला ते अजून येणार आहे. अजित पवार यांच्यामुळे आमचं नुकसान झालंय. तर तुमची जर मी तिथला लाईव्ह कॉमेंट्री केली तर ते तर फारच होईल. तुझ्या बडनेऱ्यामध्ये काय सुरू आहे? रवी राणाला भाजपचा विरोध, शिवराज कुलकर्णी बंडखोरी करणार, त्या बातम्या आहे. आता मी काय करू? तुम्हाला तुमच्या लाथाड्या तुम्ही सांभाळा. आमचं तिकीट वाटपाचा गोंधळ आहे, मी सांगितलं ना. सत्तेत येणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार. आमच्याकडे 288 जागाची तयारी आहे. बर ठीक आहे. मला एक ग्राफिक्स दाखवायचं आहे आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई सुद्धा जोडले गेल्या. सुषमाताई अंधारे ताई, तुमचंही स्वागत आहे आणि शंकरांना धोंडगे सुद्धा आहेत. पण मला एक आकडेवारी दाखवायची आहे. महाराष्ट्राची जी लोकसभेची निवडणूक झाली ना त्याची आकडेवारी आधी बघूया. हरियाणा पण बघायची कारण त्याच्याशी संबंधित आहे सगळा. हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र आहे बघा. भाजपला 39.93% मतं मिळाली, जागा मिळाल्या 48. ही आकडेवारी महत्वाची आहे. काँग्रेसला 39.9% मतं मिळाली, एकूण जागा 37. म्हणजे दोघांमधला डिफरन्स बघा तुम्ही, अतिशय कमी हा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर बघा काय याच्यातले महत्वाचे मुद्दे राहिले. महाराष्ट्राची सुद्धा आकडेवारी बघू. छोट्या पक्षांमुळे मोठं भगदाड कसं पडलं, आकडेवारी बघा. भाजपचे 10 आमदार 5,000पेक्षा कमी मतांनी जिंकलेले आहेत. पुढचा मुद्दा, 1 आमदार 2,000 पेक्षा कमी मतांनी जिंकलेला आहे. काँग्रेसचे 3 आमदार 2,000 पेक्षा कमी मतांनी जिंकलेले आहेत. हे हरियाणाचं सांगतोय आपण. 1,000 पेक्षा कमी मतांनी 1 आमदार निवडून आलेला आहे हरियाणामध्ये. म्हणजे मोठी राजकीय उलटापालट छोट्या पक्षांनी कशी केली बघा. 2 आमदार 5,000 पेक्षा कमी मतांनी जिंकलेले आहेत. आणि आता मला तुम्हाला दाखवायचंय महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काय झालं बघा. ही आकडेवारी का, ह्याचा संबंध कसा आहे बघा. लोकसभेतली मतांची आकडेवारी महायुतीला 42.73% आणि महाविकास आघाडीला 43.91%. दोघे 43% आहेत. आता जर विरोधी मतांमध्ये फूट पडली तर मग ते सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणार, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. मग प्रश्न हाच आहे सुषमाताई, मी तुमच्याकडे येतो, त्याच्यानंतर मी जाणार आहे शंकराण्णांकडे. सुषमाताई, विरोधकांची ही जी विरोधी मतं आहेत त्याची मोठ बांधण्यामध्ये विरोधकांना अपयश आले का? कारण आज 43% दोघेही असताना ही फाटाफूट कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? नाही, मला असं वाटतंय की याच्यात काही फाटाफूटचा काही विषय नाही. ज्या काही पद्धतीने आतापर्यंतच एकूण लोकसभेतलं आमचं मताधिक्य आहे आणि आम्ही ते वारंवार सिद्ध केलेलं आहे. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट पेरायचा प्रयत्न सुरू केला की लोकसभेतलं जे काही मतदान आहे त्याने महाविकास आघाडी हवेत वगैरे गेली आहे का, तर आम्ही हवेत अजिबात गेलो नाही. एक दुसरी गोष्ट अशी की विरोधकांकडून किंवा आता सत्ताधारी आहेत ते अजूनही ते विरोधक बाकावर बसणार आहेत. या सगळ्यांकडून काहीतरी नरेटिव्ह, हिरवी मतं, वोट जिहाद वगैरे ज्या गोष्टी करण्यात आल्या, मला वाटतंय महाराष्ट्राच्या जनतेला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. महाराष्ट्राची जनता अशा गोष्टी अजिबात सहन करत नाही. एक तिसरी महत्वाची गोष्ट अशी की काही लोक जर
आत्ता म्हणजे भाजपकडे गेलेले किंवा शिंदे गटाकडे गेलेले किंवा अजितदादांकडे गेलेले असे अनेक लोक पुन्हा परत येत आहेत. त्यांना त्यांची चूक कळते. त्यांच्या हे लक्षात आलंय की आपण जे केलं ते चूक केलेलं आहे. मला मगाशी तुम्ही जे बोलत होता ते काही ऐकायला येत नव्हतं. इम्तियाज भाई जे काही बोलले ते काही मला पूर्ण ऐकायला. मी सांगतो, इम्तियाज भाई म्हणतात आम्हाला तुम्ही सोबत का घेत नाहीयेत, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत, आमची मागणी काही अवास्तव नाहीये, तुम्ही सोबत घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. शंकरअण्णा धोंडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंकरअण्णा, तुम्ही तिसरी आघाडी म्हणून या मैदानात उतरलेले आहात. तिसरी आघाडी म्हणजे सरकारची बी टीम आहे अशा प्रकारचा आरोप केला जातोय. या आरोपात कितपत तथ्य आहे? तुम्ही विरोधी मतांमध्ये फूट पाडण्याच्यासाठी उभे आहात, थेट आरोप केला जातो विरोधकांकडून. नाही, हा आरोप चुकीचा आहे आणि असं अनेक वेळेला झालेलं आहे. आम्ही जी काही या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत ते काही कुणाची टीम म्हणून नाही, जिंकायसाठी, कुणाचं मत काटायसाठी नाही, आम्ही जिंकायसाठी या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. आणि संपूर्ण राज्यभरातल्या अनेक वर्षापासून ज्या शेतकरी चळवळीतले जे नेते आहेत ते एकत्र आलेत. कारण या राज्यामध्ये जे काही आता तुम्ही जे काही मुद्दे मांडताय हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत, आकडेवारी तांत्रिक आहे. पण परिस्थिती महाराष्ट्रातली अशी आहे की लोकमनामध्ये काय आहे, आज जे काही लोकमनामध्ये आहे ते पुन्हा बघितलंय. लोक ठरवतील ना, जनता ठरवेल. आणि या ज्या काही दोन्ही प्रस्थापित आघाड्या आहेत ते आलटून पालटूनच आहेत ना. तेही त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका खरं तर मुद्द्यावर व्हायला पाहिजे, कळीच्या विषयावर, जिव्हाळ्याच्या विषयावर, विकासाच्या विषयावर. पण जी काही चर्चा आणि निवडणुका होतात त्या नॉन इश्यूवरच होतात. आणि हे कळीच्या मुद्द्यावर आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी, शेतमजूर, संघटित कामगार यांचे अनेक प्रश्न बिकट आहेत. या प्रश्नाकडे निवडणूक केंद्रित व्हावी आणि ग्रामीण मतामध्ये किंवा संपूर्ण राज्यातल्या मतदारामध्ये एक वेगळी भावना आहे. आपण कितीही तरी कुणाची बी टीम म्हणली, सी टीम म्हणली, कारण प्रत्येक जण यावेळी, समजा यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाला ती तिसरीच होती, शिवसेना ही तिसरीच होती. अनेक वेळेला आता केजरीवाल साहेबांनी राज्य जिंकलं तेही तिसरी दुसरी असं काही नाही. लोकमनामध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. बर, ठीक आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे संदीपजी, तुम्ही वैचारिक दृष्ट्या गेल्या काही दिवसामध्ये हिंदुत्ववादी पक्षांच्या सोबत जाताना दिसलात किंवा अनेक वेळा त्यांना पाठिंबा तुम्ही दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाही, सोबत घेतलं नाही, तुमची अपरिहार्यता होती स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतंत्र लढण्याची, की काय नेमकं तुमचा स्टँड काय ह्या सगळ्या निवडणुकीत? मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आम्ही मोदीजींना पाठिंबा जाहीर केलेला शिवतीर्थावर, त्याच वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं की आपण विधानसभेच्या सगळ्यांनी तयारीला लागा, आपल्याला आठवत असेल तर. आणि त्याप्रमाणे आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो. आता विषय आला महायुतीचा. तर टोटल महाराष्ट्रात जागा आहेत 288 आणि ऑलरेडी महायुतीमध्ये 400 जागांचं वाटप झालेलं आहे. म्हणजे 160, 165 भाजप, 100, 120 शिंदे साहेब, अजितदादा 80-90, त्यामुळे ते ऑलरेडी 400 वर गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या काहीतरी चर्चा होईल, त्यांचं काहीतरी अंडरस्टँडिंग होईल आणि मग त्याच्यानंतर काही जागा, या आशेवर बसून राजकारण होत नसतं कधी. त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा आपलं आपण जाऊ. जर पुढे मागे काही त्यांचं जर काही सेटल झालं तर ते आमच्या बरोबर बोलतील ना. त्यांचं अजूनच सेटल झालेलं नाही तर ते आमच्याशी काय बोलणी करणार? म्हणजे आता महायुती 288 पैकी 400 जागा लढवते, बरोबर? टोटल 288 पैकी 400 जागा जर महायुती लढवते तर मनसेला ते काय विचारणार आणि आम्ही त्यांच्याशी काय बोलणार? बोलणंच खुंटलेलं आहे. ठीक आहे किशोर तिवारीजी, तुमचंही तसंच झालंय का? महाविकास आघाडी सुद्धा तसंच झालंय का? नाही, आमचं 400 नाही आहे, आम्ही 600 आहे. आणि मी इम्तियाज जलीलला मनसेनीच उत्तर दिलं. मात्र मी एक बोलतो, या तुमच्या कार्यक्रमात जे शंकर अण्णा बोलले ती वास्तविकता आहे. सारे राजकीय पक्ष, राष्ट्रीय असो की प्रादेशिक असो,
महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नापासून, शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून, ग्रामीण प्रश्नापासून दूर गेले आहेत. साधा जाहीरनाम्यात उल्लेख करत नाहीये. कोर इश्यूजवर जोपर्यंत टार्गेट करणार नाहीत तोपर्यंत यांना कोणताही नेरेटिव्ह सेट केला तरी महाराष्ट्रात जागा मिळणार नाही, हे नक्की ठेवा. सत्तेच्या अहंकारात जाणाऱ्या लोकांना ज्यांनी राज तिलक करून ठेवला आहे त्यांना मोठा निरोप हरियाणाने दिलेला आहे. संदीप, लगे रहो, एक दिन तो आएगा ही तुम्हारा, लगे रहो. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही हे केलं. पण आता मला शिवराजजींना विचारायचं आहे. शिवराजजी, खरं तर तुम्हाला हेच हवं आहे का की तुमच्या विरोधातली जी सगळी मतं आहे ती स्प्रेड होणं हे तुमच्या हिताचं आहे का? तुम्ही करताय असं कोणी म्हणणार नाही, पण याच्यात तुमचं हित आहे का? तरी आम्ही हा विचार करण्याचं कारण एवढ्यासाठी नाही की तुम्ही आता हरियाणाची आकडेवारी दाखवली आणि त्यानंतर पाठोपाठ तुम्ही महाराष्ट्राची पण आकडेवारी दाखवली की लोकसभेमध्ये महाराष्ट्राला कशी मतं पडली. मी ती याच्यासाठी दाखवली, थोडक्यात सांगतो की हरियाणामध्ये छोट्या पक्षांनी किती मोठा इम्पॅक्ट केलेला आहे ते दाखवायचं होतं त्याच्यामध्ये, आणि इथं मार्जिन छोटा आहे त्यामुळे किती मोठा इम्पॅक्ट हे सगळे करू शकतात हे दाखवलं, जे तुमच्या पथ्यावर पडू शकतं का? नाही, आम्ही ते पथ्यावर पडावं या उद्देशाने आम्ही निवडणूकच लढत नाही. आम्ही निवडणूक फुलप्रूफ लढतो आहोत. पूर्ण तयारीनिशी आम्ही निवडणूक लढतो. आमची तयारी आहे की आम्ही 50% वर प्रत्येक बूथवर गेलो पाहिजे, 51% मतं घेतले पाहिजे, या दिशेने आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे आता या सगळे हे राजकीय पक्ष आहेत आणि यांच्या स्वतःच्या स्वतंत्र अशा भूमिका आहेत. त्या भूमिकांचे कोणाला लाभ आणि कोणाला तोटे होणार आहे. आता एवढंच आहे, महाविकास आघाडीची सवय आहे की पडलो तर यांच्यामुळे पडलो आणि निवडून आलो तर यांचं श्रेय अजिबातच नव्हतं. ही यांची सवय आहे, त्याला काही इलाज नाहीये. पण मला असं वाटतं की तुम्ही हे कोणाला कंपेल नाही करू शकत की तुम्ही लढू नये. आणि महाराष्ट्रामध्ये जे पहिल्यांदा होत यांचा प्रयत्न असा आहे की फक्त मोदींच्या विरोधापायी आणि भाजपच्या विरोधापायी भारतीय जनता पार्टी हा सिंगल आउट पक्ष झाला पाहिजे आणि सगळ्यांनी राहुल गांधींचा जो काही नारा आहे त्या नाऱ्याचं मुकाट्याने समर्थन केलं पाहिजे. ही यांची तयारी असते. विनाशर्त समर्थन केलं पाहिजे, ही तयारी यांची असते. ठीक आहे, मला इम्तियाजींना विचारायचं आहे. इम्तियाजी, तुम्ही एक नवं समीकरण उदयाला आणण्याचा प्रयत्न करताय, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? मनोज जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतली, MDM समीकरण, MMD हे समीकरण महाराष्ट्रात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता. काय आहे पडद्यामागे, नेमकं काय सुरू आहे? नाही, विलास, काय आहे की मनोज जरांगे पाटील च्या बाबतीत मी लोकसभेमध्ये पण बोललो होतो की एका छोट्याशा गावाचा एका सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजासाठी लढायला उभे राहतो, पूर्ण समाज त्याच्या मागे कसा येतो. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी पण निवडणूक लढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मी खरोखर निवडणूक लढणार आहे का हे चर्चा करण्यासाठी. आणि आज खरं सांगायचं असेल तर जे प्रस्थापित राजनैतिक पक्ष आहे किंवा प्रस्थापित जे नेते आहे ते लोक इतके वैतागलेले आहे, तेच ते चेहरे कधी या पार्टीमध्ये त्या पार्टीमध्ये तेच ते राहिलेले आहे. म्हणून लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे, ऑल्टरनेट पाहिजे. तर मी म्हटलं की काही नवीन समीकरण जुळवता येतील का, की आपण लोकांना एक नवीन पर्याय देऊ शकेल. नाहीतर काय आहे, तेच मुद्दे, तेच धार्मिक मुद्दे काढायचे निवडणुकीच्या वेळी. आणि जसं सांगितलेले आहे की कोणीही रिअल इश्यूजवर बोलायला तयार नाही आहे. आता जरांगे पाटीलांना मी प्रश्न विचारलं होतं की बाबा सगळं राजनीतिक पक्ष तुमच्या बाजूने उभे आहे, तर अडचण कुठे आहे हे एकदा तरी त्यांना विचारा ना. ठीक आहे, मग मला तोच मुद्दा घेऊन किशोर तिवारीने विचारायचं आहे. किशोरजी, जर मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले, ज्यांच्या मतांवर आज तुमची भिस्त आहे, तुम्हाला वाटतंय की ते सगळा चंक तुम्हाला मिळेल, जर ते मैदानात उतरले तर मग तुमचं काय? नाही, मनोज जरांगे पाटील यांना भाजपकडून फार अपेक्षा होत्या आणि भाजपनी त्यांचा बिलकुलच त्यांना निराश केलं. आणि देवेंद्र फडणवीस हे जे बोलतात ना जास्त, त्याचा त्रास त्यांना व्हायला लागला. आणि देवेंद्र फडणवीसच्या विरुद्ध जरांगे इतके का बोलतात मलाही समजत नाही. परंतु मराठी माणसं ही भाजपनी जी पक्ष फोडली आणि महाराष्ट्रात जी आता हे जे म्हणत होते ना छोटे छोटे पक्ष वगैरे, मी तुम्हाला सांगतो भाजप आपल्या उमेदवारापेक्षा वोट कापणारे उमेदवार किती उभे राहू शकतात याच्यावर तो रिसर्च करत आहे.
रिसर्च करत आहेत, मी सांगतो शिवराजी ना. आणि शिवराजी रिसर्च करताय का तुम्ही आणि एक्झिक्युशन होतंय का? असं आहे की किशोरजी सर्व पक्षीय माहिती देणारे प्रवक्ते आहेत. हा आमचा विश्वास आमच्या कार्यपद्धतीवर आहे. आम्ही आमच्या कार्यपद्धतीनुसार काम करतो. तुमची कार्यपद्धती आणि- सांगितली बाबा. नाही तुम्हीच ठरवत होतात ना ती पूर्वी. एकच मुद्दा मांडतो. मी बिलकुल खोटा बोलत डिस्कशन नाही. चालू आहे. हा शिवसेनेला किशोर भाऊ वसंत सेना असं म्हटलं जायचं. हा का म्हणायचे त्यांना की बाबा शिवसेना ही काँग्रेसला मदत करायला बाळासाहेब उभी करतात, निवडणुकीला उमेदवार उभे करतात, याच्यासाठी आणि त्यांना काँग्रेस वसंत- त्यांना मदत करते मदत डाव्यांच्या करते, विरोधात. मदत करते. कम्युनिस्ट लोकांना संपवण्यासाठी शिवसेनेचा वापर केला गेला. या पद्धतीचं इतिहासात म्हणजे बऱ्याच पत्रकारांनी पण त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की शिवसेनेचा उपयोग मुंबईतनं कम्युनिस्ट पक्ष संपवायला केला गेला आणि त्यामुळे काँग्रेसला मदत करणारं शिवसेना म्हणून त्यांना वसंत सेना म्हणायचे. म्हणजे हा इतिहास आहे. त्यामुळे हा जो आरोप तुम्ही आज आमच्यावर करताय किंवा MIM वर करताय किंवा अजून कोणावर करताय, तोच आरोप एकेकाळी तुमच्यावर होत होता. तरी तुम्ही नेटाने निवडणुका लढवल्यात आणि आता कुठे तुम्ही एक एस्टॅब्लिश पक्ष व्हायच्या जागेवर होतात, पण तो आता पुन्हा फुटलेला आहे. त्यामुळे तो पुन्हाचा एस्टॅब्लिश पक्ष राहिलेला नाहीये. त्यामुळे असंही होऊ शकतं की कदाचित तुम्ही उभे राहिल्यामुळे आमच्या काही जागा पडू शकतात. तर याही गोष्टीचा विचार उभाटांनी केला पाहिजे. आता उत्तर द्या किशोर देवरजी, आता उत्तर द्या. मुंबईतल्या बऱ्याचशा जागा आहेत तिथे जर तुम्ही उभा राहिला नाही त्यांनी उभं तर त्या राहून मनसेच्या जागा निवडून येऊ शकतात. म्हणजे ते तुम्हाला वोट कटवा पार्टी म्हणतात इनडायरेक्टली. संदीप नाही, वस्तुस्थिती आहे. मी आकडेवारी सकट सिद्ध करू शकतो ही. नाही, मनसेच्या संदीप इथे तुम्ही जर उभे नसते तर आमच्या अनेक जागा निवडून आल्या असत्या मुंबई महानगरपालिकेत. ही वस्तुस्थिती आकडेवारीनिशी दाखवीन की तुमच्या लोकांनी कमी मतं घेतली, आमच्या लोकांनी जास्ती मतं घेतली. मग वोट कटवे कोण झाले? ठीक आहे, मी उत्तर घेतो. संदीप एक वेळा तुमचं हे सगळं होतं, पण आता तुमचं आहे ना. नाही आहे ना, अजूनही आहे. मी तुम्हाला आकडेवारीने दाखवतो किशोर भाऊ. कमी होत चालला. आपण इथे आकडेवारी सकट बोलणार. मी असं हवेत कधीच बोलत नाही. माझ्याकडे आकडेवारी असेल तरी बोलतो. अनेक आमच्या जागा तुमच्यामुळे पडलेल्या आहेत. नाही, तुमचा मुद्दा ग्राह्य होता. वसंतराव नाईक व बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध खूप चांगले होते. ते जामतराव दोटे मग आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे चांगले आहेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम काय? मग विषय संबंधाचा येतच नाही. आम्ही एक राजकीय पक्ष, ते एक राजकीय पक्ष, ते एक भूमिका घेऊन चाललो, आम्ही एक भूमिका घेऊन चाललो. ठाकरेवर त्यामुळे कोण कोणाचा वोट कटवा असू शकत नाही. हा कॉन्सेप्ट आणि हा नॅरेशन चुकीचं आहे. अरे मी प्रत्येक पक्षावर आरोप कुपतला. ठीक आहे, पण आज या सगळ्या निमित्ताने एक गोष्ट मात्र समोर आलेली आहे की सगळ्या या निवडणुकीमध्ये बहुरंगी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये छोट्या पक्षांचं महत्व हे अधिक असणार आहे. छोट्या म्हणजे कमी मतांनी ह्या जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे निवडून येण्यासाठी मोठ्या पक्षांना कसरत करावी लागणार आहे आणि छोट्या पक्षांना एक संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. जनतेला जेव्हा काय म्हणालात, एक शेवटचं कमेंट तुमची. गुलाब भाऊ, मोठे पक्ष घरला जाणार आहेत, घरी जाणार आहेत. बरं ठीक आहे, बघू काय होतंय ते. जेव्हा प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला आपण, तेव्हा प्रेक्षकांनी काय मत व्यक्त केलं आपण ते जाणून घेऊया. बघा प्रेक्षक काय म्हणतायत. मतविभागणीचं राजकारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खेळलं जातंय का? प्रेक्षकांना काय वाटतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण ते मतदार आहेत. त्यांना वाटतंय, 93% प्रेक्षकांना वाटतंय की हो, मताच्या विभागणीचं हे राजकारण खेळलं जात आहे. पण जनतेच्या समोर पर्याय पण अनेक उपलब्ध होत आहेत. जनता त्या सगळ्या पर्यायांपैकी कुणाची निवड करते आणि कुणाच्या हातात सत्ता देते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. उद्या पुन्हा